4 वर्षांच्या प्रेमानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतरच्या 4 वर्षांनी ती आई झाली. पण मातृत्वासोबत तिच्या शरीरात बदल झाले आणि ती थोडी जाड झाली. याच कारणावरून नवरा तिला टोमणे मारू लागला. तू खूप जाड झाली आहेस, चांगली दिसत नाहीस, मी किती देखणा आहे आणि तू मला शोभत नाही, तो वारंवार म्हणू लागला. जेव्हापासून तू गरोदर झालीस तेव्हापासून आपल्या नात्यातील शारीरिक जवळीक कमी झाली आणि बाळ झाल्यापासून तर मला तुझ्यापासून काहीच समाधान मिळत नाही. अशा कठोर शब्दांनी तो तिचा अपमान करू लागला. घरातील सासू सासरे मात्र सुनेच्या बाजूने होते. ते नेहमीच मुलाला समजावून सांगायचे, पण त्याच्या मनात एकच गोष्ट ठाम बसली होती की मला ती आता आवडत नाही आणि मला तिच्यासोबत संसार करायचा नाही, मला घटस्फोट हवा आहे. बायकोनं सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला वाटलं आपला प्रेमविवाह आहे, हे नातं कधीच तुटणार नाही, तो सहजच बोलत असेल. पण एक दिवस सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या. घटस्फोटाचे पेपर थेट दारात येऊन पोहोचले. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सासू सासऱ्यांनी तिला धीर दिला, मुलाला सुनावलं, पण तो हटून बसला होता. मला माझ्याच लायकीची, मला शोभेल अशी मुलगी हवी आहे, जी मला प्रेम देईल, तिच्यापासून मला समाधान मिळेल, तो ठामपणे म्हणत राहिला. एका दिवशी बायकोला नवऱ्याच्या लॅपटॉपमध्ये असं काही सापडलं ज्यामुळे तिच्या आयुष्याला मोठा धक्काच बसला. तिने ती गोष्ट कोर्टात सादर केली. आता नवऱ्याच्या आयुष्यातील ती दुसरी स्त्रीही कोर्टात हजर झाली आणि तेव्हा नवऱ्याचे दुसऱ्या स्त्रीसोबतचे संबंध सगळ्यांसमोर उघडकीस आले. पण खरी धक्का देणारी गोष्ट अजून बाकी होती. त्या दुसऱ्या स्त्रीने कोर्टात जे काही सांगितलं, तिचं जे भयानक सत्य समोर आलं, ते ऐकून नवऱ्याच्याच पायाखालची जमीन सरकली. ज्या स्त्रीसाठी तो स्वतःच्या बायकोला सोडायला तयार झाला होता, ती स्त्री प्रत्यक्षात कोण होती? बायकोनं नेमकं काय केलं ज्यामुळे नवऱ्याचे डोळे उघडले? त्या दुसऱ्या स्त्रीचं खरं सत्य काय होतं? आणि शेवटी या दोघांचा घटस्फोट झाला का? हे सगळं जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. 4 वर्ष, पूर्ण 4 वर्ष त्यांनी एकमेकांसोबत जग पाहिलं होतं. कॉलेजमध्ये सुरू झालेलं ते नातं मैत्रीतून प्रेमात बदललं आणि प्रेमातून आयुष्यभराच्या सोबतीत. अंजली आणि रोहन दोघंही अगदी वेगवेगळ्या स्वभावाचे. अंजली शांत, समजूतदार, घराला जोडून ठेवणारी, आणि रोहन स्मार्ट, कॉन्फिडंट, थोडासा स्वतःवर जास्त प्रेम करणारा. पण एक गोष्ट कॉमन होती, ते एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते. तू माझ्या आयुष्यातील बेस्ट गोष्ट आहे, रोहन अनेकदा तिच्या डोळ्यांत बघत म्हणायचा. अंजली हसायची आणि तू माझं सगळं आयुष्य आहेस म्हणायची. 4 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर त्यांनी घरच्यांना सांगितलं. थोडा विरोध झाला, थोडे प्रश्न झाले, पण शेवटी दोन्हीही कुटुंबांनी होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं. सगळं स्वप्नासारखं होतं. पहिल्या वर्षात तर त्यांचं आयुष्य म्हणजे एका परफेक्ट लव्ह स्टोरी. ट्रिप्स, फोटो, रात्री उशिरापर्यंत गप्पा, एकमेकांशिवाय काहीच नाही असं. रोहनला अंजलीचं सगळंच आवडायचं. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं थोडंसं गोलसर शरीरही. तू जरा मोठी आहेस पण तरीही मला आवडते, तो हसत म्हणायचा. अंजली त्याला हलकासा मारायची, मग नंतर बदलू नकोस बरं म्हणायची. रोहन लगेचच म्हणायचा की कधीच नाही. पण कधीच नाही हेच सगळ्यात आधी बदलतं. 4 वर्षांनी ती गरोदर झाली. त्यांच्या आयुष्यात एक छोटा गोड पाहुणा आला, त्यांचा मुलगा. घरात आनंदाचा स्फोट झाला. सासू सासरे नातवाला घेऊन अक्षरशः वेडे झाले होते. अंजलीसाठी मात्र हा काळ वेगळा होता. प्रेग्नेन्सी, डिलिव्हरी, शरीरात झालेले बदल. ती शारीरिक आणि मानसिक दोन्हीही बाजूंनी थकली होती. तिचं वजन वाढलं होतं, चेहऱ्यावर आधीसारखी चमक राहिली नव्हती, केस गळत होते. पण तिच्या हातात तिचं बाळ होतं आणि तिच्यासाठी तेच सगळं काही होतं. रोहन मात्र हळूहळू बदलायला लागला. सुरुवातीला तो नॉर्मल होता, पण हळूहळू त्याची नजर बदलू लागली. तो अंजलीकडे आधीसारखा बघत नव्हता. ती त्याच्या जवळ बसली तरीही तो मोबाईलमध्ये बघत राहायचा. ती बोलायला आली की आता नाही, नंतर बोलू असं म्हणायचा. एक दिवस अंजली आरशात स्वतःकडे बघत होती. तिचं लक्ष स्वतःच्या पोटाकडे गेलं. तिने हलकासा सुस्कारा सोडला. तेवढ्यात रोहन मागून आला आणि सहजच म्हणाला, तू खूप जाड झाली आहेस आता. त्या एका वाक्यानं तिच्या मनात काहीतरी तुटलं. ती वळली आणि नवऱ्याकडे बघत म्हणाली, काय? हो, आधीसारखी नाही राहिली अजिबात तू, मला आवडतच नाही म्हणून, असं रोहन थेट बोलला. अंजली थोडा वेळ शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली,
रोहन, बाळ झालं की शरीर बदलतं, तुला माहिती आहे ना. मला काही फरक पडत नाही. तू फिट राहायला हवं होतं. आणि लग्नाच्या आधी मी अशीच होते. तेव्हा तर तुला चालायचंच ना. रोहन काहीच बोलला नाही. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मी बघ किती देखणा आणि फिट, आणि तू अशी जाड, शोभत नाहीस मला, म्हणत तो तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर नेहमीच यांची भांडणं सुरू झाली, रोजची छोट्या छोट्या गोष्टींवरून. एक दिवस रोहन खूप चिडलेला होता. माझं आयुष्यच बिघडलंय. अंजली घाबरली. काय झालं? तो ओरडला. तू मला काहीच देत नाहीस आता. ना शारीरिक सुख, ना प्रेम, ना काही. काय बोलतोयस तू असं? ती चिडूनच बोलली. तुला समजत नाही का? तू मला सॅटिस्फाय करत नाहीस. त्या शब्दांनी अंजलीचं डोकं गरगरलं. ती काही बोलू शकली नाही. ती प्रयत्न करत होती, खरंच करत होती. बाळ सांभाळणं, घर सांभाळणं, स्वतःला वेळ देणं सगळं एकटीच करत होती. रात्री झोप लागत नव्हती. बाळ रडायचं, ती उठायची आणि सकाळी पुन्हा काम. आणि यात रोहन मात्र हळूहळू तिच्यापासून दूर जात होता. घरात एक गोष्ट चांगली होती, रोहनचे आईवडील. त्यांना सून अंजलीवर खूप प्रेम होतं. ती खूप चांगली मुलगी आहे, आई अनेकदा म्हणायची. रोहनच्या वागण्यानं त्यांनाही त्रास होत होता. काय चाललंय तुझं? वडील एकदा त्याला म्हणाले. रोहन चिडून म्हणाला की माझं आयुष्य आहे, मला माहिती आहे काय करायचं. एक दिवस रोहनने सरळ घरात सांगितलं की मला अंजलीसोबत राहायचं नाही. अंजली स्तब्ध झाली. मला घटस्फोट हवा आहे. त्या शब्दांनी सगळंच थांबलं. अंजलीला वाटलं तो फक्त रागात बोलतोय. आपलं लव्ह मॅरेज आहे. रोहन, तू असं काही करणार नाहीस, ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण रोहनच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हती. त्याच्या मनात आता एकच विचार होता की ही माझी बायको आहे, जी आता मला आवडेल असं राहत नाही. जाड झालीये. तिच्याकडून कुठलंच बायकोचं सुख मला मिळत नाही, त्यामुळे मला तिच्यापेक्षा बेटर बायको मिळू शकते. त्याच्या मनात दुसरं लग्न हा विचार आता घट्ट बसला होता आणि त्याने तो बायकोसमोर घरातही बोलून दाखवला होता. एक दिवस दारावर बेल वाजली. अंजलीनं दार उघडलं. समोर एक माणूस उभा होता. मॅडम, कोर्टातून नोटीस आली आहे. तिनं थरथरत्या हातानं पेपर घेतला, वाचायला सुरुवात केली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. घटस्फोटाची केस. रोहननं खरंच केस फाईल केली होती. ती खाली बसली. डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. रोहन, तू असं कसं करू शकतोस? पण रोहन शांत होता. मी ठरवलंय. त्या क्षणी रोहनची आई पुढे आली. तिनं अंजलीच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. वडीलही म्हणाले तो चुकीचा आहे, आम्ही त्याला समजावू. घरात एक वेगळीच शांतता पसरली होती, जणू काही वादळ येण्याआधीचं थंडगार हवामान. अंजली अजूनही त्या नोटीसकडे बघत बसली होती. तिचे हात थरथरत होते. डोळ्यांतून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. तिच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता. रोहनने खरंच हे केलं का? हे स्वप्न आहे का? खरंच माझं आयुष्य इथपर्यंत चालय? रोहन मात्र पूर्ण शांत बसला होता, जणू काही त्याला याचं काहीच वाटत नव्हतं. अंजलीने हळू आवाजात विचारलं, रोहन, एकदा तरी विचार कर. आपल्या बाळाचा विचार कर, आपल्या 4 वर्षांच्या त्या प्रेमाचा विचार कर. पण रोहनचा चेहरा अजूनही कठोर झाला. मी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतलाय अंजली. मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही, हे स्पष्ट आहे. त्या शब्दांनी अंजली पूर्णपणे कोसळली. सासू पुन्हा तिच्या जवळ येऊन बसली आणि तिला सावरू लागली. तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आम्ही तुमचा संसार मोडू देणार नाही. पण आतून त्यांनाही भीती वाटत होती, कारण रोहनचा हट्ट त्यांना माहिती होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात कोणीच नीट बोलत नव्हतं. रोहन ऑफिसला निघून गेला, जणू काहीच झालं नाही. अंजली मात्र बाळाला मिठी मारून बसली होती. तिच्या मनात एकच ठरलं होतं, काहीही झालं तरी मला माझा संसार वाचवायचाच आहे. काही दिवसांनी कोर्टाची पहिली तारीख आली. अंजली कोर्टात उभी होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिनं कोर्ट पाहिलं होतं. मोठी इमारत, आत येणारे जाणारे लोक, कुणाच्या चेहऱ्यावर ताण, कुणाच्या चेहऱ्यावर राग, कुणाच्या चेहऱ्यावर थकवा, आणि त्या सगळ्यात अंजली खूप छोटी वाटत होती. रोहन तिच्या समोर उभा होता, पण तो तिच्याकडे बघायलाही तयार नव्हता. जज समोर केस सुरू झाली. रोहनच्या वकिलाने सरळ सांगितलं की त्याला या नात्यात राहायचं नाही, कारण त्याला मानसिक आणि वैवाहिक समाधान बायकोपासून मिळत नाही. हे ऐकताच अंजलीच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू आले. तिला वाटलं रोहन किमान इतकं तरी बोलेल की आपल्यात काही प्रॉब्लेम आहे, पण आपण सोडवू. पण त्यानं सरळ नातच संपवायचं ठरवलं होतं. जजने अंजलीला विचारलं की तुम्हाला काही सांगायचं आहे का? अंजली थरथरत्या आवाजात म्हणाली, सर,
मला हा संसार वाचवायचा आहे. मला घटस्फोट नको आहे. मी प्रयत्न करायला तयार आहे. मी बदलायला तयार आहे. फक्त एक संधी द्या. कोर्टाने पुढील सुनावणीसाठी वेळ दिला आणि दोघांनाही काउन्सलिंगला जाण्याचा सल्ला दिला. कोर्टातून बाहेर येताना अंजलीने पुन्हा एकदा रोहनशी बोलायचा प्रयत्न केला. रोहन, प्लीज, आपण बोलू शकतो का? पण रोहननं तिच्याकडे बघितलंच नाही आणि सरळ पुढे चालत गेला. तेव्हा अंजलीच्या लक्षात आलं की तो फक्त रागात नाही तर पूर्णपणे तिच्यापासून दूर गेला आहे. काही दिवसांनी काउन्सलिंग सुरू झालं. दोघंही समोरासमोर बसले होते. काउन्सलरने विचारलं की तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करत होता, मग अचानक असं काय इतकं बदललं की गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली? रोहन लगेच म्हणाला की मला आता तिच्याजवळ गेल्यानंतर काहीही फील होत नाही. पहिल्यासारखं प्रेमच उरलं नाही. हे ऐकून अंजलीचं हृदय तुटलं. ती म्हणाली, पण मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते रोहन. काउन्सलरने शांतपणे विचारलं की रोहन, तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा तो म्हणाला, ती आता आधीसारखी नाही राहिली. ती मला आकर्षित करत नाही. मला शारीरिक सुख तिच्यापासून मिळत नाही, म्हणून मला या नात्यात काहीच वाटत नाही. काउन्सलरने आता अंजलीकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही काय म्हणता यावर? अंजली म्हणाली की मी नवीनच आई झाले आहे. माझं शरीर जरा बदललंय. माझी जबाबदारी नवऱ्या इतकीच बाळाप्रतीही वाढली. पण म्हणून नवऱ्यावरचं माझं प्रेम नाही बदललं. मी अजूनही त्याच्यासाठी सगळं करायला तयार आहे. वेळ मिळेल तसं मी त्याच्यासाठी त्याच्या जवळही जाते. हो, शरीरात बदल घडले माझ्या, पण ते माझ्या हातात नाहीत ना. आता काउन्सलिंग संपलं, पण काहीच बदल झाला नाही. उलट रोहन अजून ठाम झाला. घरी परतल्यावर सासू सासऱ्यांनी रोहनला खूप समजावलं की बाळा, संसार म्हणजे फक्त शरीर नाही असं त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं. आई म्हणाली, ती तुझ्यासाठी किती काही करते आहे ते तरी बघ. पण रोहन ऐकायला तयार नव्हता. तुम्हाला समजणार नाही मला काय हवंय असं म्हणून तो तिथून निघून गेला. त्या रात्री अंजलीला झोपच लागली नाही. ती विचार करत होती, खरंच मी इतकी बदलले का? की तो मला सोडून जातोय? की अजून काहीतरी आहे जे मला माहिती नाही? दुसऱ्या दिवशी एक छोटा प्रसंग घडला ज्यानं अंजलीच्या मनात संशय निर्माण केला. रोहन बाथरूममध्ये होता. त्याचा फोन बाहेरच होता आणि सतत वाजत होता. अंजलीनं आधी दुर्लक्ष केलं, पण कॉल वारंवार येत होता. शेवटी तिनं फोन उचलला. स्क्रीनवर एक नाव दिसत होतं, रिया ऑफिस. अंजलीनं फोन उचलला, पण समोरून लगेच कॉल कट झाला. काही सेकंदांनी मेसेज आला की मिस यू ऑलरेडी. कालचा दिवस खूप छान होता. तो मेसेज वाचून अंजलीच्या अंगावर काटा आला. तिचं डोकंच सुन्न झालं. काल म्हणजे काय? काल तो ऑफिसमध्ये उशिरापर्यंत आहे असं सांगून उशिरा घरी आला होता. अंजलीच्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले. ती शांत बसली, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेवढ्यात रोहन बाहेर आला. त्यानं तिच्या हातात फोन पाहिला आणि लगेच तो चिडला. तू माझा फोन का घेतलास? अंजलीनं थरथर त्या आवाजात विचारलं की ही रिया कोण आहे? रोहन काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, ऑफिसमधली मुलगी आहे. रडण्याइतकं त्यात काय मोठं आहे? अंजलीनं मेसेज दाखवला. मग हे काय आहे? रोहनचा चेहरा बदलला, पण तो लगेचच सावरला. तू ओव्हर रिॲक्ट करते आहेस. काहीच नाही आहे त्यात इतकं. पण अंजलीला आता सगळं समजायला लागलं होतं. तिच्या मनात एक मोठं रहस्य उलगडायला सुरुवात झाली होती. रोहन फक्त तिच्या शरीरामुळे दूर गेला नव्हता, तर त्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आलं होतं आणि तेच खरं कारण होतं त्या घटस्फोटामागचं. अंजली त्या रात्री पूर्णपणे तुटली, पण त्याचवेळी तिच्या मनात एक नवीन ताकद आली. जर तो खरंच मला फसवत असेल तर मी आता गप्प बसणार नाही. कालपर्यंत जी मुलगी फक्त संसार वाचवण्यासाठी रडत होती, ती आता हळूहळू सत्य समजून घेण्यासाठी तयार होत होती. तिच्या डोक्यात सतत तो मेसेज फिरत होता की मिस यू ऑलरेडी. हा फक्त एक मेसेज नव्हता, तो तिच्या संसाराचा पाया हलवणारा पुरावा होता. पण अंजलीनं ठरवलं होतं, ती घाईत काहीच करणार नाही. ती शांतपणे सगळं समजून घेणार. कारण आता ही फक्त प्रेमाची लढाई नव्हती, तर स्वाभिमानाची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखीच वागत होती. जणू काहीच झालं नाही. तिनं रोहनसाठी नाश्ता केला, बाळाला तयार केलं, घरात सासू सासऱ्यांशी बोलली. पण तिच्या डोळ्यांत आता वेगळाच निर्धार होता. रोहन मात्र नेहमीप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष करून ऑफिसला निघून गेला. तो गेला आणि अंजलीनं हळूच त्याचा लॅपटॉप उघडला. तिच्या हातात अजूनही थरथर होती, पण तिनं स्वतःला सावरलं. पासपोर्ट तिला माहीत होता, कारण एकेकाळी त्यांच्यामध्ये काहीही लपलेलं नव्हतं.
लॅपटॉप उघडताच तिनं मेल्स आणि चॅट्स पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला काही विशेष दिसलं नाही, पण मग तिला एक फोल्डर दिसला, पर्सनल नावाचा. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिनं तो उघडला आणि तिच्या डोळ्यांसमोर जे आलं ते पाहून तिचा श्वास अडकला. त्या फोल्डरमध्ये काही फोटो होते. रोहन आणि एक मुलगी एकत्र कॉफी शॉपमध्ये हसताना, ऑफिस पार्टीमध्ये एकमेकांच्या खूप जवळ उभे असताना, आणि काही फोटो तर इतके जवळचे होते की ते पाहून अंजलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती मुलगी रिया होती. आता सगळं स्पष्ट होतं. रोहन फक्त बदलला नव्हता, तो दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडला होता, जी सुंदर होती, त्याला शोभेल अशी होती. अंजलीनं स्वतःला सावरलं आणि लगेच ते फोटो तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले, कारण आता तिला माहिती होतं हेच तिचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. संध्याकाळी रोहन घरी आला तेव्हा अंजली शांतपणे त्याच्यासमोर उभी राहिली. रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रोहन चिडून म्हणाला, आता काय नवीन ड्रामा आहे? अंजलीनं काहीही न बोलता मोबाईल त्याच्यासमोर ठेवला. स्क्रीनवर ते फोटो होते. रोहनचा चेहरा एका क्षणात बदलला. काही सेकंद तो काहीच बोलू शकला नाही. मग तो जोरात ओरडला, तू माझ्या प्रायव्हसीमध्ये का घुसलीस? अंजली शांतपणे म्हणाली, प्रायव्हसी की फसवणूक रोहन? तुझं खरं कारण हे आहे ना मला घटस्फोट देण्यामागचं? रोहन काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, हो, आहे माझी गर्लफ्रेंड. मला आता तिच्यासोबत राहायचं आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. त्या एका वाक्यानं अंजलीच्या आयुष्यातलं शेवटचा आशेचा धागाही तुटला. पण यावेळेस ती रडली नाही. ती फक्त म्हणाली, मग इतके दिवस खोटं का बोलत होतास? माझ्यावर दोष का टाकत होतास की मी जाड आहे, मी तुला सॅटिस्फाय करत नाही? रोहननं नजर चुकवली, कारण त्याच्याकडे त्याचं उत्तरच नव्हतं. घरात हा सगळा प्रकार सासू सासऱ्यांनी ऐकला. ते धावतच आले की काय चाललं इथे? अंजलीनं शांतपणे सगळं काही त्यांना सांगितलं आणि त्याचे फोटोज दाखवले. रोहनची आई अक्षरशः हादरली. रोहन, हे काय आहे तुझं? त्याच्या वडिलांनी रागानेच विचारलं. रोहनने सरळ उत्तर दिलं, मला रियाशीच लग्न करायचं आहे. मला अंजलीसोबत आता राहायचं नाही. त्या क्षणी त्याच्या वडिलांनी त्याला जोरात गालात मारली. तुला लाज नाही वाटत? एवढ्या वर्षांच्या नाताशी खेळतोस तू? अंजलीसारखी बायको मिळाली आणि तू तिची किंमत नाही ठेवली. रोहन चिडून म्हणाला, मला कुणाचं काही ऐकायचं नाही. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीनं जगणार आहे. आणि तो रागानेच घराबाहेर निघून गेला. त्या रात्री घरात सगळे शांत होते, पण ही शांतता खूप काही सांगून जात होती. अंजलीच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. सासू तिच्या जवळ बसली आणि म्हणाली की बाळा, तू खूप सहन केलंस, पण आता आम्ही तुला एकटी सोडणार नाही. वडीलही म्हणाले, आता हा मामला कोर्टात जाईल आणि काळजी नको करू, आम्ही तुझ्यासोबत उभे राहू, कारण आमचा मुलगा इथं चुकीचा आहे. काही दिवसांनी कोर्टाची पुढची तारीख आली. यावेळी अंजली वेगळी होती. ती कमजोर नव्हती. ती आत्मविश्वासाने कोर्टात उभी होती. रोहन आणि त्याचा वकील त्यांच्या बाजूने बोलायला तयार होते. पण यावेळी अंजलीच्या वकिलाने खेळ बदलला. त्याने जजसमोर फोटो आणि मेसेजेस सादर केले आणि सांगितलं की हा फक्त घटस्फोटाचा मामला नाही, तर ही फसवणूक आहे. पतीने पत्नीवर खोटे आरोप लावून स्वतःचं अफेअर लपवण्याचा प्रयत्न केला आहे. कोर्टात कुजबूज सुरू झाली. रोहनचा चेहरा उतरला होता. जजनं गंभीर आवाजात विचारलं की रोहन, हे खरं आहे का? काही क्षण शांतता होती आणि मग रोहनने मान खाली घातली. हो. त्या एका शब्दाने सगळं बदललं. अंजलीच्या डोळ्यांत पाणी आलं, पण यावेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर सत्य बाहेर आल्याचं समाधान होतं. आता हा फक्त नवरा बायकोमधला वाद राहिला नव्हता, तर सत्य आणि स्वाभिमानाची लढाई बनली होती. अंजली शांत पण ठाम उभी होती आणि रोहन पहिल्यांदाच अस्वस्थ दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गायब झाला होता. जजनं पुढे विचारलं, रिया कोण आहे आणि तिचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे? कोर्टात पुन्हा कुजबूज सुरू झाली. रोहन काही क्षण शांत राहिला, पण यावेळी त्याच्याकडे लपवण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते आणि माझं तिच्यावर प्रेम आहे, त्याने सरळ उत्तर दिलं. त्या एका वाक्यानं अंजलीच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय जणू समोर उघडला. जजने पुढं विचारलं, तुम्ही तुमच्या पत्नीवर जे आरोप केलेत
ते खोटे होते का? रोहनने मान खाली घातली आणि म्हणाला की हो, पण खरंच ती जाड झाली, बदलली. रियासारखं सुंदर ती दिसत नाही. त्या क्षणी अंजलीच्या सासूसासऱ्यांच्या डोळ्यात लाज आणि राग दोन्हीही दिसत होतं. कोर्टाने पुढील सुनावणीपूर्वी रियाला हजर राहण्याचा आदेश दिला, कारण आता तिची बाजूही ऐकणं गरजेचं होतं. कोर्टातून बाहेर पडताना अंजली पहिल्यांदाच रोहनकडे शांतपणे पाहत म्हणाली, तू मला हरवायचा प्रयत्न केलास, पण खरं तर तू स्वतःलाच आज हरवलंस. रोहन काहीच बोलू शकला नाही. काही दिवसांनी पुढची तारीख आली आणि यावेळी रिया कोर्टात आली. ती आत्मविश्वासाने चालत आत आली, पण तिच्या चेहऱ्यावर थोडी भीतीही दिसत होती. जजनं तिला विचारलं की तुम्हाला माहिती होतं का की रोहन आधीच विवाहित आहे? रिया थोडी थांबली आणि म्हणाली, हो, मला माहिती होतं, पण त्याने मला सांगितलं होतं की त्याचं लग्न फक्त नावापुरतं आहे. त्याचं आणि त्याच्या पत्नीचं काहीच नातं नाही. ते फक्त सोबत राहतात, पण शरीराने तो तिच्यापासून दूर आहे. कोर्टात पुन्हा कुजबूज सुरू झाली. अंजलीनं डोळे मिटले, कारण तिला समजलं होतं की रोहनने फक्त तिलाच नाही तर रियालाही खोटं सांगितलं होतं. जजनं पुढं विचारलं, तुम्हाला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे का? रियाने थेट उत्तर दिलं, हो, मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. त्या क्षणी सगळ्यांचीच नजर अंजलीकडे वळल्या, पण अंजली शांत होती. जणू काही ती आता सगळ्या वेदनांच्या पलीकडे गेली होती. कोर्टाने पुढील सुनावणीसाठी वेळ दिला आणि तिन्ही पक्षांना विचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. घरी परतल्यावर सासूसासरे खूपच तणावात होते. आईनं अंजलीचा हात धरला. बाळा, आता निर्णय तुझा आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला हा संसार टिकवायचा असेल तर आम्ही प्रयत्न करू, पण जर तू पुढे जायचं ठरवलंस तरी आम्ही तुझ्या बाजूने उभे राहू. अंजलीनं काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री ती खूप वेळ बाळाकडे पाहत बसली. तिच्या डोक्यात भूतकाळाचे सगळे क्षण फिरत होते. रोहनसोबतचे हसरे दिवस, त्याचं प्रेम, त्याचे वचन आणि आजचं त्याचं बदललेलं ते रूप. अचानक तिला जाणवलं की ती इतके दिवस एका अशा नात्यासाठी लढत होती ज्यात फक्त तीच उरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीनं एक मोठा निर्णय घेतला. तिने स्वतःच्या वकिलाला फोन केला आणि म्हणाली, मला आता घटस्फोटाला विरोध करायचा नाही. मला फक्त न्याय हवा आहे आणि माझ्या मुलासाठी सुरक्षित भविष्य. त्या शब्दांनी तिच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. पुढच्या कोर्टात अंजलीने स्वतःचा निर्णय जाहीर केला. जज समोर उभी राहून ती म्हणाली, सर, मला आता या नात्यात राहायचं नाही, कारण हे नातं आधीच संपलं आहे. मला फक्त माझ्या मुलाची कस्टडी आणि माझा हक्क हवा आहे. कोर्टात एक क्षण शांतता पसरली, कारण ही तीच अंजली नव्हती जी पहिल्या दिवशी रडत उभी होती. ही एक मजबूत स्त्री होती जिला तिची किंमत समजली होती. रोहन थोडा चकित झाला, कारण त्याला वाटलं होतं की अंजली शेवटपर्यंत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण आता खेळ बदलला होता. जजनं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि पुढील निर्णय राखून ठेवला. पण या सगळ्यात एक गोष्ट अजून बाकी होती, जी अजून कुणालाच माहिती नव्हती, आणि ती गोष्ट रियाशी संबंधित होती. कारण कोर्टातून बाहेर पडताना रियाला एक फोन आला आणि तिच्या चेहऱ्यावरचं भाव पूर्ण बदललं. फोनवरून फक्त एवढंच ऐकू आलं की तू काय करते आहेस? तुला माहिती आहे ना, सत्य बाहेर आलं तर सगळं संपेल. रियाच्या हातातून फोन जवळजवळ निसटला, कारण ती जी गोष्ट लपवत होती ती जर बाहेर आली तर फक्त रोहनच नाही तर तिचं आयुष्यही उद्ध्वस्त होणार होतं. रियाच्या आयुष्यात असं काय आहे जे ती इतक्या भीतीनं लपवत आहे? कोर्टातून बाहेर पडल्यावर ती गोंधळलेलीच पार्किंगमध्ये उभी राहिली होती. तिच्या हातातला फोन अजूनही थरथरत होता. त्या कॉलमधले शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. सत्य बाहेर आलं तर सगळं संपेल. ती काही क्षण डोळे बंद करून उभी राहिली आणि लगेच कोणाला तरी कॉल केला. प्लीज, आता मला पुन्हा फोन करू नकोस. मी सगळं हँडल करते. तिचा आवाज घाबरलेला होता, पण तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. दुसरीकडे अंजली घरी परतली होती. आज ती आधीसारखी तुटलेली नव्हती, पण पूर्ण शांतही नव्हती. तिच्या मनात एक वेगळाच विचार सुरू झाला होता. रियाने कोर्टात जे काही बोललं त्यात काहीतरी खोटं आहे हे तिला जाणवत होतं, कारण रोहनने तिला ज्या पद्धतीनं फसवलं होतं त्यावरून तो रियालाही खोटं सांगू शकतो ही शक्यता होती.
पण तो फोन, तो भीतीने भरलेला चेहरा, काहीतरी मोठं लपलं होतं त्यामागे. अंजलीने ठरवलं की ती यावेळी पूर्ण सत्य बाहेर आणणार. ती थांबणार नव्हती. दुसऱ्या दिवशी अंजली थेट रोहनच्या ऑफिस जवळ गेली. तिनं आधी कधीच असं केलं नव्हतं, पण आज ती वेगळी होती. तिला भीती नव्हती, ती फक्त सत्य शोधायला आली होती. ऑफिस समोर उभी राहून ती काही वेळ वाट पाहत होती. तेवढ्यात रिया बाहेर आली. ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती आणि तिचा चेहरा तणावाने भरलेला होता. अंजलीनं तिचा पाठलाग केला. रिया थोड्या अंतरावरच्या कॅफेमध्ये जाऊन बसली. अंजली ही शांतपणे आत गेली आणि थोड्या अंतरावर बसून तिचं बोलणं ऐकू लागली. मी सांगितलं ना, मी सगळं नीट करेन. प्लीज तू शांत राहा. मला प्रॉब्लेममध्ये टाकू नकोस. रियाचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. काही वेळाने कॉल संपला आणि अंजलीनं ठरवलं आता थेट समोर जायचं. ती उठली आणि रियाच्या टेबलला जवळ जाऊन उभी राहिली. रिया थोडी घाबरली. तू आणि इथे? अंजली शांतपणे बसली आणि म्हणाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. काही क्षण दोघीही शांत राहिल्या. मग अंजलीनं थेट प्रश्न विचारला, रोहनने तुला काय सांगितलं होतं आपल्या लग्नाबद्दल? रियाने थोडासा वेळ घेतला आणि म्हणाली, त्याने सांगितलं होतं की तुमचं लग्न फक्त नावापुरतं आहे. तुम्ही दोघं वेगळे राहता आणि लवकरच तुमचा घटस्फोट होणार आहे. अंजली हलकसं हसली. म्हणजे त्यानं तुलाही खोटंच सांगितलं. रियाचा चेहरा उतरला. मग अंजलीनं पुढचा प्रश्न विचारला आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा होता. काल कोर्टातून बाहेर पडताना तुला जो फोन आला होता तो कुणाचा होता? हे ऐकताच रिया पूर्ण गोंधळली. तिच्या डोळ्यांत भीती दिसायला लागली. मला काही कळत नाही, तू काय बोलते आहेस? ती टाळायचा प्रयत्न करत होती, पण अंजली आता थांबणारी नव्हती. रिया, मी सगळं समजून घेऊ शकते. तू घाबरलेली आहेस आणि त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. जर तू आत्ता सत्य सांगितलंस तर कदाचित गोष्टी अजून सावरता येतील. काही क्षण रिया शांत बसली आणि मग अचानक तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली की मी एकटी नाही आहे. अंजली चकित झाली. म्हणजे? रियाने खाली बघतच उत्तर दिलं की माझं आधीच लग्न झालं आहे. त्या एका वाक्यानं अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही. मग तिनं विचारलं, म्हणजे तू रोहनला हे सांगितलं नाही? रिया डोळे पुसत म्हणाली, नाही, मी त्याला काहीच सांगितलं नाही. कारण माझंही लग्न फक्त नावापुरतंच आहे. माझा नवरा मला खूप त्रास देतो. आम्ही वेगळं राहतो, पण अजून घटस्फोट झाला नाही. अंजलीला आता सगळं स्पष्ट दिसायला लागलं. म्हणजे रोहनला वाटतंय की तू सिंगल आहेस आणि तू त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करशील, पण खरं तर तू आधीच एका नात्यात अडकलेली आहेस. रिया हळू आवाजात म्हणाली, हो, आणि तो फोन माझ्या नवऱ्याचाच होता. त्यालाही सगळं कळलं आहे आणि तो आता मला धमकी देतोय की जर मी त्याच्याकडे परत गेले नाही तर तो सगळं कोर्टात सांगेल. अंजली काही क्षण शांत राहिली आणि मग ती म्हणाली, म्हणजे हे सगळं एक मोठं खोटं आहे. रोहनने मला फसवलं आणि तू त्याला, म्हणजे नवऱ्याला फसवलंस. रिया डोळे खाली घालून बसली होती. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्या क्षणी अंजलीच्या मनात एकच विचार आला. आता ही फक्त तिची लढाई राहिली नव्हती. हे सगळं सत्य कोर्टात आलं तर सगळ्यांचंच आयुष्य बदलणार होतं. पण एक गोष्ट स्पष्ट होती, आता कोणीच निर्दोष नव्हतं. संध्याकाळी अंजली घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच शांतपणा होता. सासू सासऱ्यांनी विचारलं की काय झालं. ती फक्त एवढंच म्हणाली, आता सगळं संपणार आहे, पण ज्या पद्धतीनं कोणीच कल्पना केली नव्हती. त्या रात्री अंजलीनं तिच्या वकिलाला सगळं सांगितलं आणि पुढच्या कोर्टासाठी तयारी सुरू झाली. कारण आता तिच्याकडे फक्त पुरावेच नव्हते, तर एक असं सत्य होतं जे या पूर्ण केसला उलटवून टाकणार होतं. अंजली आता पूर्वीसारखी कमजोर नव्हती. तिच्या हातात सत्य होतं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिच्या मनात भीती उरली नव्हती. दुसऱ्याच दिवशी कोर्टात जाण्यापूर्वी ती शांतपणे आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःकडे पाहत म्हणाली की आज सगळंच संपवायचंय. तिच्या आवाजात निर्धार होता. कोर्टात सगळे उपस्थित होते. रोहन नेहमीप्रमाणे आत्मविश्वासात दिसत होता. त्याला अजूनही वाटत होतं की केस त्याच्या बाजूनेच जाणार आहे, पण आज अंजलीचा चेहरा पाहून त्यालाही थोडी अस्वस्थता जाणवत होती. रिया मात्र पूर्ण शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. जज समोर केस सुरू झाली आणि अंजलीच्या वकिलाने अचानकच नवीन मुद्दा मांडला.
माय लॉर्ड, आमच्याकडे काही नवीन माहिती आहे जी या केससाठी खूप महत्त्वाची आहे. कोर्टात कुजबूज सुरू झाली. रोहनच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसायला लागला. जजनं परवानगी दिल्यावर अंजलीच्या वकिलाने थेट रियाकडे पाहिलं आणि विचारलं, तुमचं आधीच लग्न झालं आहे का? हा प्रश्न ऐकताच कोर्टात एकदमच शांतता पसरली. रियाचा चेहरा पांढरा पडला. रोहन पूर्ण धक्का बसल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. रिया, हे काय आहे? तो हळू आवाजात म्हणाला. पण रिया काहीच बोलली नाही. जजनं पुन्हा प्रश्न विचारला आणि यावेळी रियाने हळू आवाजात उत्तर दिलं, हो, माझं आधीच लग्न झालं आहे. त्या एका वाक्यानं सगळं चित्र बदललं. रोहनचा चेहरा संतापाने लाल झाला. तू मला फसवलंस, तो जोरात म्हणाला. कोर्टात गोंधळ वाढू लागला. पण जजनं सगळ्यांनाच शांत राहण्याचा आदेश दिला. अंजली शांतपणे हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती, कारण ती आता या सगळ्या पलीकडे गेली होती. अंजलीच्या वकिलाने पुढे सांगितलं, माय लॉर्ड, ही माहिती लपवून प्रतिवादीने आणि साक्षीदाराने कोर्टाला चुकीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला आहे. रोहन आता पूर्णपणे गोंधळलेला होता. त्याला काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यानं रियाकडे पाहून विचारलं की तू मला आधी हे का नाही सांगितलं? रियाच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण मला वाटलं तू मला सोडून जाशील, ती म्हणाली. पण रोहनने रागाने नजर वळवली. त्या क्षणी त्याला समजलं की तोही एका मोठ्या खोट्यात अडकला होता. जजनं काही वेळ केस स्थगित केली आणि पुढील सुनावणीसाठी तारीख दिली. पण जाण्यापूर्वी त्यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. या केसमध्ये दोन्ही बाजूंनी सत्य लपवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. त्यामुळे पुढील सुनावणीत सर्व पुरावे स्पष्टपणे सादर करणे आवश्यक आहे. कोर्टातून बाहेर पडताना वातावरण पूर्ण बदललं होतं. रोहन पहिल्यांदाच पूर्णपणे हरलेला दिसत होता. त्यानं अंजलीकडे पाहिलं, पण अंजलीने त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती सरळ बाहेर निघून गेली. रिया एका कोपऱ्यात उभी रडत होती. तिचं आयुष्य तिच्या स्वतःच्या खोट्यांमध्ये अडकून पडलं होतं. बाहेर येताच अंजलीनं खोल श्वास घेतला आणि आकाशाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित होती, कारण खूप दिवसांनी तिला असं वाटत होतं की ती जिंकते आहे. पण ही फक्त सुरुवात होती. अजून शेवट बाकी होता. त्या रात्री रोहन एकटाच बसला होता. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता की मी नेमकं हे काय केलं? त्यानं स्वतःचं आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त केलं होतं आणि आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. दुसरीकडे अंजली शांत झोपली होती, कारण खूप दिवसांनी तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. पण पुढचा दिवस अजून मोठा वळण घेणार होता, कारण रियाचा नवरा आता स्वतः कोर्टात येणार होता आणि त्याच्याकडे अशी माहिती होती जी सगळ्यांनाच हादरवून टाकणार होती. दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेर वेगळीच गर्दी दिसत होती, कारण आजच्या सुनावणीत एक नवीन व्यक्ती येणार होती आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण केसचं चित्र बदलणार होतं. अंजली शांतपणे आत आली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आत्मविश्वास होता. रोहन मात्र खूप बदललेला दिसत होता. कालच्या घटनेनंतर त्याचा सगळा आत्मविश्वास तुटला होता. रिया कोर्टाच्या एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यांत झोप नव्हती आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काही वेळातच जज आले आणि केस सुरू झाली. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि एक माणूस आत आला. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. रियाने त्याला पाहताच घाबरून नजर खाली केली. तो तिचा नवरा होता. कोर्टात वातावरण एकदम तंग झालं. अंजलीनं त्याच्याकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की आता काहीतरी मोठं उघड होणार आहे. अंजलीच्या वकिलाने त्याला साक्षीदार म्हणून पुढे बोलवलं आणि विचारलं, तुमचं नाव आणि रियाशी काय नातं आहे ते सांगा. त्यानं शांतपणे उत्तर दिलं की मी समीर, रियाचा कायदेशीर नवरा. कोर्टात पुन्हा कुजबूज सुरू झाली. जजनं त्याला पुढे सांगायला सांगितलं. समीरनं एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, माय लॉर्ड, मला इथे यायला अजिबात आवडलं नाही, पण मला सत्य सांगणं गरजेचं आहे. त्याच्या आवाजात राग आणि वेदना दोन्हीही होत्या. रिया आणि माझं लग्न 3 वर्षांपूर्वीच झालं, पण आमचं नातं कधीच नीट नव्हतं. आम्ही वेगळं राहतो हे खरं आहे, पण अजूनही आमचा घटस्फोट झालेला नाही. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, पण इतकंच नाही. कोर्टात सगळे लक्ष देऊन ऐकत होते. रिया फक्त माझ्याशीच नाही तर रोहनलाही फसवत होती, कारण ती दोघांकडूनही पैसे घेत होती. तसेच रोहन आधीही तिच्या आयुष्यात 1-2 मुलं येऊन गेले. लग्नात असताना मला फसवून ती असेच चोरून संबंध ठेवते आणि यावेळी रोहन फसला. हे ऐकताच सगळे हादरले. रोहनने आश्चर्याने रियाकडे पाहिलं. काय? तो ओरडला. रिया जोरात रडायला लागली. नाही, तसं नाही आहे. ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण समीरनं पुढे बोलणं सुरू ठेवलं. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. बँक ट्रान्सफर मेसेजेस आहेत, कॉल रेकॉर्ड्स आहेत. त्याने काही कागद कोर्टात सादर केले
अंजली शांतपणे हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यांत आश्चर्य होतं, पण त्याहून जास्त तिला आता सगळं स्पष्ट दिसत होतं. रोहन पूर्णपणे कोसळला होता. त्याला आता समजलं होतं की तो ज्या नात्यासाठी सगळं तोडत होता तेच नातं खोटं होतं. जजनं सगळे पुरावे पाहिले आणि काही वेळ शांत राहिले. मग त्यांनी कठोर आवाजात सांगितलं, ही केस आता फक्त वैवाहिक वाद राहिलेली नाही. यात फसवणूक आणि माहिती लपवण्याचा गंभीर मुद्दा समोर येत आहे. कोर्टात तणाव वाढला. रिया पूर्णपणे तुटली होती. ती खाली बसून रडत होती. मी असं करायचं नव्हतं. मला मजबुरी होती, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. पण आता तिचं कोणी ऐकायला तयार नव्हतं. अंजलीनं काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग नजर वळवली. कारण आता तिला कळलं होतं की काही लोक स्वतःच्या चुकीनंच स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. कोर्टाने पुढील कारवाईसाठी केस पुढे ढकलली. पण एक गोष्ट स्पष्ट झाली होती, आता या केसचा शेवट साधा होणार नव्हता. बाहेर पडताना रोहनने अंजलीला थांबवलं. अंजली, मला माफ कर. त्याचा आवाज तुटलेला होता. अंजली काही क्षण थांबली आणि शांतपणे म्हणाली, माफी मागून सगळं ठीक होत नाही रोहन. काही गोष्टी परत मिळत नाहीत. आणि ती पुढे निघून गेली. त्या क्षणी रोहनला समजलं की त्यानं फक्त नातं नाही तर एक चांगली व्यक्ती गमावली आहे. दुसरीकडे रियाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवलं. कारण आता प्रकरण फक्त कोर्टातलं नव्हतं तर कायद्याचंही झालं होतं. आणि अंजली, ती पहिल्यांदाच पूर्णपणे मोकळी झाली होती. आज निर्णयाचा दिवस होता. सगळं संपणार की काहीतरी नव्यानं सुरू होणार हे काही क्षणात ठरणार होतं. अंजली शांतपणे कोर्टात आली. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख, फक्त एक शांत स्थिरता होती. जणू ती आतून खूप काही सहन करून आता पूर्णपणे थकली होती, पण तुटली नव्हती. रोहन आधीच तिथे बसला होता. त्याचे डोळे खाली होते. तो आज कुणाकडेही नजर मिळवत नव्हता. कारण त्याला माहिती होतं की आज जे काही होणार आहे त्याला तोच जबाबदार आहे. सासू आणि सासरे दोघंही आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण त्याचबरोबर एक आशा देखील होती की कदाचित आज काहीतरी वाचेल, काहीतरी सावरता येईल. केस सुरू होण्यापूर्वी सासूबाई हळूच अंजलीच्या जवळ आल्या. त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, बाळा, आम्हाला माहिती आहे आमच्या मुलाची खूप मोठी चूक झाली, खूप मोठी चूक. पण माणूस आहे, तो चुकतो, पण त्याला त्याची शिक्षा मिळाली आहे. तो आतून खूप तुटला आहे. अंजली काहीच बोलली नाही. ती फक्त शांतपणे ऐकत होती. सासऱ्यांनीही पुढे येत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तू तुझा निर्णय घे. आम्ही तुझ्यावर काही जबरदस्ती करणार नाही. पण घटस्फोटाच्या कागदावर सही करण्याआधी एकदा जरा विचार कर. एक चान्स दे. फक्त तुझ्यासाठी नाही, त्या छोट्याशा बाळासाठी. त्या शब्दांनी अंजलीच्या मनात एक हलकीशी लहर उठली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या मुलाचा चेहरा आला. ती काही क्षण डोळे बंद करून उभी राहिली. तिच्या मनात भूतकाळाचे सगळे क्षण झरझर फिरायला लागले. प्रेमात पडलेले ते दिवस, लग्नाचा तो आनंद, पहिल्यांदा आई होण्याचा क्षण आणि त्यानंतर हळूहळू सगळं बदलत गेलेलं आयुष्य. रोहनचं बदललेलं वागणं, त्याची तिला टाळणारी नजर, त्याचे ते टोमणे की तू आधीसारखी राहिली नाहीस, तू खूप जाड झाली आहेस, हे शब्द अजूनही तिच्या मनात जखम करून होते. त्या एका कारणासाठी, फक्त शरीर बदललं म्हणून त्यानं तिच्यावरचं प्रेम संपवलं होतं. हेच तिला सर्वात जास्त दुखावत होतं. ती स्वतःसाठी नाही तर त्याच्या बाळासाठी बदलली होती. तिनं स्वतःचं शरीर दिलं होतं त्याला एक नवीन आयुष्य देण्यासाठी. आणि त्यानं काय केलं? तिची साथ सोडली. दरम्यान कोर्टात सुनावणी सुरू झाली. पण अंजलीच्या मनात वेगळंच युद्ध सुरू होतं. रोहन काही वेळ तसंच बसला आणि शेवटी त्यानं हिंमत करून उठण्याचा निर्णय घेतला. त्याचे पाय थरथरत होते, पण तो पुढे आला. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. त्यानं अंजलीकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात खरा पश्चाताप दिसत होता. अंजली, त्याचा आवाज थरथरत होता. मला माहिती आहे मी खूप मोठी चुकी केली आहे. कदाचित माफी मागण्याचाही हक्क मी गमावला आहे. पण तरीही मला एकदा सांगायचं आहे. कोर्टात पूर्ण शांतता होती. मी तुला सोडलं कारण तू बदलली होतीस असं मला वाटलं. पण खरं तर बदल मी झालो होतो. तू आई झालीस. तू आपल्या बाळासाठी स्वतःला बदललंस. आणि मी तुझ्यासोबत उभं राहायला हवं होतं. पण मी पळून गेलो या सगळ्यांपासून. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज मला कळतंय की तू जशी आहेस तशीच परफेक्ट आहेस आणि मीच अपूर्ण होतो. मीच कुठेतरी कमी पडलो. तो थांबला आणि पुढे म्हणाला, जर शक्य असेल तर मला माफ कर. नाही केलंस तरी चालेल, पण एक संधी दे. मी पुन्हा सगळं ठीक करायला तयार आहे.
अंजली त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात राग होता, वेदना होती, पण त्याचबरोबर काहीतरी अजून होतं जे ती स्वतःही ओळखू शकत नव्हती. प्रेम होतं का, की फक्त सवय? तिच्या मनात विचार सुरू झाले. हा तोच माणूस आहे ज्याच्यासाठी मी सगळं सोडलं होतं, ज्याच्यावर मी प्रेम आंधळ्यापणाने केलं होतं, आणि हाच माणूस मला सर्वात जास्त दुःख देऊन गेला. ती पुढे आली आणि शांतपणे म्हणाली, रोहन, माफी मागणं सोपं असतं, पण जखमा भरायला वेळ लागतो. तू मला फक्त सोडलं नाहीस, तू मला माझ्याच नजरेत कमी केलंस. तिचा आवाज स्थिर होता, पण आतून ती तुटत होती. सासूबाई पुन्हा म्हणाल्या, बाळा, एकदा विचार कर. नातं तोडणं सोपं आहे, पण ते टिकवणं मोठं असतं. सासरेही म्हणाले, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू जोही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे. त्या क्षणी अंजलीनं तिच्या बाळाकडे पाहिलं, जो सासूबाईंच्या मांडीवर शांतपणे झोपला होता. त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. याला बाबा हवेत, त्याचे आजी आजोबा हवेत. तिच्या मनात आवाज आला, पण लगेच दुसरा विचार आला, पण त्याला एक मजबूत आईही हवी आहे, जी स्वतःचा सन्मान विसरणार नाही. काही क्षण ती पूर्ण शांत राहिली. कोर्टात सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते. तिच्या हातात ते कागद होते ज्यावर सही केली की सगळं संपणार होतं. तिनं पेन हातात घेतला. काही सेकंद त्या कागदांकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं आयुष्य फिरलं आणि अचानक तिने तो हातात घेतलेला पेन खाली ठेवला. सगळे थक्क झाले. ती हळू आवाजात म्हणाली की मी सही करणार नाही. रोहनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सासू सासऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अंजली पुढे म्हणाली, याचा अर्थ असा नाही की सगळं माफ झालं आहे किंवा सगळंच पूर्वीसारखं होईल. पण ती थांबली. मी एक चान्स देते आपल्या बाळासाठी, आणि कदाचित त्या प्रेमासाठी जे अजून पूर्णपणे संपलेलं नाही. रोहनच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्याला शब्द सापडत नव्हते. अंजलीनं त्याच्याकडे पाहून शेवटचं एक वाक्य म्हटलं, हा शेवटचा चान्स आहे रोहन. यावेळी जर तू साथ सोडलीस तर मी पुन्हा कधीच मागे वळून पाहणार नाही. कोर्टात एक वेगळीच शांतता पसरली, जणू सगळ्यांनी एक नवीन सुरुवात पाहिली होती. त्या दिवशी घटस्फोट झाला नाही, पण एक नातं पुन्हा जिवंत होण्याची संधी मिळाली. बाहेर पडताना अंजलीनं तिच्या बाळाला जवळ घेतलं आणि हलकसं हसली. कदाचित आयुष्य तिला दुसरी संधी देत होतं म्हणून. आणि यावेळी ती स्वतःला हरवणार नव्हती, कारण आता ती फक्त कोणाची तरी बायको नव्हती. ती एक आई होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक स्वाभिमानी स्त्री होती. मित्र आणि मैत्रिणींनो, लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचं एकत्र येणं नसतं. ते दोन मनांचं, दोन आयुष्याचं आणि दोन जबाबदाऱ्यांचं नातं असतं. पण या नात्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्वीकार. एकमेकांना जसं आहात तसं स्वीकारणं. शरीर बदलतं, परिस्थिती बदलते, वेळ बदलतो, पण जर प्रेम खरं असेल तर ते या सगळ्यांपलीकडे असतं. फक्त बाह्य सौंदर्य पाहून नातं टिकत नाही, तर मनाचं सौंदर्य, साथ देण्याची तयारी आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची ताकद नातं टिकवत असते. अंजलीची गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते की स्त्री कितीही प्रेमात असली तरी तिला स्वतःचा सन्मान महत्त्वाचा असतो. ती सगळं सहन करू शकते, पण स्वतःला हरवून नाही. आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा ती खूप मजबूत असते. रोहनची चूक ही फक्त त्याची नव्हती, ती अनेक लोकांची चूक आहे जे नात्यात असताना समोरच्या व्यक्तीच्या भावना, त्याग आणि प्रेमाची किंमत ओळखत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जेव्हा आपण कुणाला गमावतो तेव्हाच त्याची खरी किंमत कळते, आणि तेव्हा परत मिळणं हे नशिबावर अवलंबून असतं. माफी मागणं महत्त्वाचं असतं, पण त्याहून महत्त्वाचं असतं बदलणं, कारण शब्दांनी नाही तर कृतीनं विश्वास परत मिळतो. या गोष्टीत अंजलीनं घटस्फोट घेतला नाही याचा अर्थ ती खूप कमजोर आहे असं नाही, तर तिनं एक संधी दिली, पण स्वतःच्या अटींवर, स्वतःचा सन्मान जपून. आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे. प्रत्येक नात्यात भांडणं होतात, गैरसमज होतात, चुका होतात, पण जर दोघंही त्या नात्यासाठी लढायला तयार असतील तर कोणतंही नातं वाचू शकतं. आणि जर एकच व्यक्ती प्रयत्न करत असेल तर ते नातं टिकत नाही. म्हणून नातं टिकवायचं असेल तर प्रेम करा, पण त्याहून जास्त एकमेकांचा आदर करा. एकमेकांना साथ द्या, पण त्याहून जास्त एकमेकांना समजून घ्या. आणि कधीच कोणाला त्यांच्या कमतरतेमुळे कमी लेखू नका, कारण कदाचित त्याच कमतरतेत त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी गमावलेलं असतं. शेवटी एकच, नातं सुंदर असतं जेव्हा मीपेक्षा आपण मोठं होतं.
आणि माणूस खरा मोठा तेव्हाच होतो जेव्हा तो आपल्या चुकीतून शिकतो. आता मला सांगा तुम्ही की नातं टिकवणं मोठं की स्वतःचा सन्मान जपणं मोठं? अंजलीने आपल्या नवऱ्याला एक चान्स दिला, एक संधी दिली, ते योग्य होतं का? एका बायकोने नवऱ्याला अजून एक संधी द्यावी का? की एकदा विश्वास तुटला की सगळं संपलं असंच मानावं? या कथेमध्ये चूक नेमकी कुणाची होती? रोहनची, जो बाह्य रूपावर प्रेम ठेवला, की परिस्थितीची, जी दोघांनाही एकमेकांपासून दूर घेऊन गेली? फक्त लग्नानंतर बायको जाड झाली म्हणून तिला सोडून देणं योग्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मुलासाठी आईवडिलांनी एकत्र राहावं का? की आनंदी राहण्यासाठी वेगळं होणं कधीकधी योग्य असतं? तुमचं मत काय आहे हे खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, ही स्टोरी आवडली असेल तर या स्टोरीला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील अशाच भावनिक कथा पाहण्यासाठी KGF स्टोरीला जोडलेले रहा. धन्यवाद.